तर मंडळी, आपल्या ब्लॉगची सुरुवात होत आहे वेस्ट इंडिज खुर्म्यापासून. तर आज आपल्याला ही नवीनच पदार्थ बनवलेला मंडळात आज वेस्ट इंडियन खुर्मा. आपल्याला काय माहित नव्हता हे कसला असतो, पण ठीक आहे, बनवला तर म्हणलं कसं लागतं बघावं. इकडं जेवण बनवसर इकडे सगळे मंडळी आलते आपल्या अर्थाच्या बाहेर. पाऊस चिरचिर चालू आहे तर सुट्टील माणसं आले होते. इकडं आमची जरा उपाध्यक्षाची आमची थोडीफार चर्चा चालू होती. पाऊस उघडल म्हणलं आणि पाऊस काय चिरचिर चालत होती. एवढा मोठा पण अजून बारका होता. तोपर्यंत अध्यक्ष आपलं स्टूलवर बसलेलं. म्हणलं लय वर बसू नका म्हणलं, नाहीतर उतरताना पडचा फिडचा. पण भाऊ काय नाही आता म्हणलं या पावसाला काय करावं, बंद होईल ज्यावेळी वाढला की पाऊस. म्हणलं भावा तुझं काय ब्रेकअप झालंय का आज एवढा पडायला लागलाय. पाऊस काय उघडणार नव्हता. म्हणलं करूया आरती आपली. मग काय केली सुरुवात आरतीला. आज आपल्या अध्यक्षाची आरती होती त्यामुळे काय विषय नव्हता. एवढा पाऊस पडून बी आपली माणसं बरी झालती, आपली भक्त आपली बरी झालती. तुम्ही म्हणताल तुमच्या जेवणामध्ये फक्त वेस्ट इंडिजचा खुर्मा असेल, पण तसं नाही हो. आमच्यात चपाती, भात, भाजी, खीर सगळं आयटम आहेत. तोपर्यंत आपलं गडे जेवलेलं. गडे राव 1.5 तास जेवतात. किती खात्यात काय माहित. रिबीट लावली का नाही, लय रिबीट लावली. उरका म्हणलं लवकर बास करा, झोपायचं आपल्याला. एवढं 10 दिवस आम्ही मंडळात असतो. मंडळात झोपण्यासारखं सुख कुठंच नाही हो. एवढं 10 दिवस आम्ही सर्वजण एकत्र झोपतो. नंतर ज्या कामात गणपती उठल्यावर कोण येतंय तेव्हा. पण लय भारी वाटतंय राव. चला मग, कसा वाटला ब्लॉग? भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. जय शिवराय.